हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील युनिट 1 मध्ये जे से यस और नो हा पाठ दिलेला आहे ते शिकणार आहोत. इथे आपण क्वेश्चन्स कशा प्रकारे तयार केले जाते ते या लेसन मध्ये शिकणार. त्यासाठी आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या आपल्याला आधी रीड करावी लागतील, त्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि ती करताना आपण एक गेम थ्रू ती ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणार आहोत. इथे 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. पहिली कोणती ती बघूया. कंप्लीट द सेंटेन्सेस इन ईच बॉक्स टू मेक अ मीनिंगफुल क्वेश्चन्स. आता आपल्याला इथे काही बॉक्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला मीनिंगफुल वर्ड्स टाकून सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. पण इथे आपण क्वेश्चन विचारणार आहोत. तर क्वेश्चन कशाने विचारले गेलेलं आहे? एम आय ग्रीन? Are we animals? Are you a king of animals? Is she bird? Is he jumping? Is it bird? Are they flying? आता तुम्ही तुमच्या मनाने दुसरे कुठलेही वर्ड्स टाकून मीनिंगफुल सेंटेन्सेस, मीनिंगफुल क्वेश्चन्स तयार करू शकता. आता इथे आपण सेकंड बॉक्स पाहतो आहे. त्या ठिकाणी आपण बघतो आहे की हॅव आणि हॅजनी क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आपण या आधीच्या लेसन मध्ये म्हणजे सेंटेन्सेस मध्ये शिकलो आहे की जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन यूज केला जातो त्याच्या समोर हॅज या वर्डचा यूज केला जातो आणि फर्स्ट आणि सेकंड पर्सन प्रोनाउन समोर हॅवचा यूज केला जातो. म्हणून आता आपले क्वेश्चन्स कशा प्रकारे तयार होतील? हॅव आय गॉट व्हील्स? हॅव वी गॉट टेल्स? Have you got 4 legs? Has she got beak? Has she got horn? Has it got hump? Have they got sharp teeth? आता इथे बघा, आय, वी, यू हे फर्स्ट आणि सेकंड पर्सन प्रोनाउन आहे, म्हणून इथे आपण हॅवने क्वेश्चन स्टार्ट केले. आता ही, शी आणि इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून आपण इथे हॅजचा यूज केलेला आहे. आणि खालच्या लास्ट क्वेश्चन मध्ये दे हा थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन आहे, म्हणून इथे आपण हॅवचा यूज केलेला आहे. आता आपण थर्ड बॉक्स मध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे डू आणि डजनी पुन्हा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हा रूल इथे पण लागू होतो. फर्स्ट आणि सेकंड पर्सन प्रोनाउन असेल तेव्हा डूनी क्वेश्चन विचारले जातात आणि जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा डजनी क्वेश्चन विचारला जातो. म्हणून आपण आपले क्वेश्चन्स कशा प्रकारे होतील? डू आय ईट माइस? डू वी लिव्ह इन वॉटर? डू यू फ्लाय इन स्काय? डज शी लिव्ह इन नेस्ट? डज ही हंटिंग ॲनिमल्स? डज इट स्क्रोल? डू दे लिव्ह ऑन ट्री? आता बघा, डू च्या समोर दे आहे, म्हणजे देच्या समोर डू आपण का यूज केलं? कारण की हे थर्ड पर्सन आहे पण इथे प्लुरल आहे, म्हणून इथे पुन्हा डू हा वर्ब आपण यूज केलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, तरच आपले सेंटेन्सेस करेक्ट होतील. आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. इथे काय आहे? रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट. आता काही सेट्स मध्ये वर्ड्स दिलेले आहेत, ते आपल्याला परिचित सुद्धा आहेत, पण आपल्याला त्याचे कोणत्या बर्ड्सच्या कॅटेगरीमध्ये काय येते, ॲनिमल्सच्या कॅटेगरीमध्ये कुठलं येतात ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचे स्पेलिंग सुद्धा आपल्याला लर्न करायचे आहेत. पहिला सेट आहे बर्ड्सचा. तर त्यामध्ये कुठले बर्ड्स आहेत? पॅरेट, क्रो, स्पॅरो, आऊल, डक, क्रेन. आता दुसरा सेट आहे आपला ॲनिमल्सचा. यामध्ये येतं स्क्वेरल, माऊस, एलिफंट, लॉयन, कॅट आणि डॉग. तिसरा सेट आहे व्हेकल्सचा. यामध्ये येतात बस, मोटर कार, ऑटो रिक्षा, मोटर बाईक, एरोप्लेन, बायसिकल. आणि लास्ट आपला सेट आहे टॉईजचा. यामध्ये आहेत बॉल, बलून, टॉप, डॉल, काईट, ट्रायसिकल. अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे नावं, त्यांची चित्र पण बघितलेली आहेत आणि त्यांचे स्पेलिंग सुद्धा दिलेले आहेत, ते आपण लर्न करायचे आहेत. आपण आता लास्ट ॲक्टिव्हिटीकडे वळूया.
इथे एक इंटरेस्टिंग गेम आहे, तो कसा खेळायचा तो आपण बघूया. नाव मेक ग्रुप्स ऑफ 5 इन्क्लुडिंग अ लीडर. आता इथे 5 जणांचा ग्रुप बनवायचा आहे, त्यातला एक लीडर असणार आहे. द लीडर असाइन्स रोल टू अदर्स फ्रॉम एनी वन सेट. तो लीडर बाकीच्यांना 4 जणांना आन्सर्स देणार आणि तो आन्सर फक्त एस किंवा नो मध्ये देणार. बाकीचे त्याला क्वेश्चन्स विचारणार आहेत त्याची. डायरेक्ट क्वेश्चन्स लाईक एम आय अ पॅरेट आर नॉट अलाउड. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जाणार नाही, इथे इनडायरेक्ट क्वेश्चन विचारले जाणार आहे. ते कसे काय आपण आता ह्या ऍक्टिव्हिटी थ्रू पाहूया. इथे आपल्याला या पिक्चरमध्ये 5 जणांचा ग्रुप दिसतो आहे. पहिला विचारतो आहे कॅन वी फ्लाय. मी उडू शकतो का? आन्सर इज नो. हॅव आय गॉट लॉंग लेग्स. मला लॉंग लेग्स आहेत का? आन्सर इज नो. इज शी ग्रीन. ग्रीन कलर आहे का? नो. डज शी से क्वॅक क्वॅक. आता आपण गेस करू शकतो की क्वॅक क्वॅक कोण करतं, तर आपला आन्सर आहे डक. म्हणून तो लीडर आन्सर देतो यस. म्हणजेच आपलं राईट आन्सर आहे आय एम अ डक. अशा प्रकारे आपण लीडर त्याला यस किंवा नो मध्ये आन्सर देणार आणि बाकीचे क्वेश्चन्स करणार आहे की नाही हा इंटरेस्टिंग गेम. तर मला आशा आहे तुम्हाला हा लेसन समजला असेल. थँक्यू.